मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन माणगाव येथील अशोकदादा साबळे विद्यालयात दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आले होते। या महाआरोग्य शिबिरात जनरल तपासणी, ECG, रक्तदाब, मधुमेह तपासणी, हृदयरोग, हाडांचे विकार, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला असून शिबिरात तपासणीनुसार पेशंटना मोफत औषधे देण्यात आली। सोबतच ज्या पेशंटना अधिक उपचाराची किंवा ऑपरेशनची आवश्यकता आहे त्यांच्या उपचाराची मोफत सुविधा संजीवनी कॅन्सर सेंटर ठाणे व फायजेशन हॉस्पिटल ठाणे येथे करण्यात आली आहे। तर नेत्र तपासणीनंतर मोफत चष्मांचे देखील वाटप या शिबिरात करण्यात आले होते। या शिबिरात माणगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट देत नागरिकांची चौकशी केली। शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे माणगाव तालुक्यामध्ये हे महाशिबिराचं आयोजन केलेलं आहे। आदरणीय नामदार हर्षजी गोगावले साहेब यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये सकाळपासून जवळजवळ 1000पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त आम्ही फोकस केले ते म्हणजे महिलांमध्ये जे कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आपण पाहतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रत्येक वेळेस महिलांचा विचार करून, महिलांच्या आरोग्याचा विचार करून प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी हे शिबिर आयोजित केलेले आहेत। आता त्यांचा मानस आहे की त्यांचा 61वा वाढदिवस असल्याकारणाने अख्ख्या राज्यभरामध्ये जवळजवळ 60 ठिकाणी त्यांनी हे शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे भविष्याचं। आपल्या इथे त्याच अनुषंगाने आपण याचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये खास करून महिलांसाठी थर्मल टेस्टिंग जी कॅन्सरसाठी, ब्रेस्ट कॅन्सरसाठी केली जाते ती थर्मल टेस्टिंग इथे महिलांसाठी केली जात आहे। त्याचाही लाभ बऱ्यापैकी सकाळपासून महिलांनी जवळजवळ 50पेक्षा जास्त महिलांनी त्याचा देखील लाभ घेतलेला आहे। आणि भविष्यात जर एखाद्या महिलेला त्याचं कॅन्सरचं ऑपरेशन करायचं असेल तर ते देखील आपल्या उपमुख्यमंत्री सहायतांनी आणि सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या फाउंडेशन मार्फत ते देखील आपल्याला पूर्णपणे मोफत करून मिळणार आहे। आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्या बड्डेच्या दिवशी जे थर्मल स्कॅनिंग आहे त्याचं उद्घाटन करून जेणेकरून ज्या महाराष्ट्रातल्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याचं चेकअप झालं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी कर्करोग तपासणी ठेवलेली। त्याच्यामुळे जवळजवळ 50पेक्षा जास्त महिलांनी ते कर्करोग तपासणी केलेली आहे आणि याच्यावरून समजते की शिंदे साहेबांनी जसं त्यांचं 2.5 वर्षामध्ये त्यांनी जे कामं केली त्या महिलांवरती त्यांनी जे हे केलं, लक्ष दिलं, तळागाळातल्या महिलांना किती प्रॉब्लेम्स असतात किंवा रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ते शिंदे साहेबांनी जाणून त्यांच्या आत्ता जो त्यांचा 61वा वाढदिवसानिमित्त पूर्ण वर्षभरामध्ये 7,000 बायकांचे टेस्ट करणार आहेत आणि आज जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यावर मला तरी सगळ्या महिला खुश आहेत आणि असं शिंदे साहेबांनी पूर्ण करत राहून सगळ्या महिलांची इच्छा आहे। ॲक्च्युली त्याचं जेव्हा आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही प्रोग्राम केले तर शासन आपल्या दारी कार्यक्षेत्री आम्ही आली त्याच दरम्यान असं लक्षात आलं की महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत होतं। जेव्हा शिंदे साहेबांनी हे लक्षात आलं, शिंदे साहेबांनी सांगितलं सर्वायकल कॅन्सर आहे त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करून महाराष्ट्रात कॅन्सर हे करायचं। तर सर्वायकल कॅन्सरमध्ये तो कॅन्सर करू नये त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून 9 ते 18 वर्षाखाली जे मुलं आहेत, मुली आहेत त्यांना त्याच्याबद्दल माहिती देऊन आणि ती लस दिली जाते। HPV लस म्हणून आहे आणि ती त्यांना ती लस दिल्यानंतर त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे 7 ते 8 कॅन्सर कव्हर होतात आणि त्याच्या आधीला मुलगी जे असतात, मुली असतात किंवा त्याच्या ॲडमिट असतात त्यांचं एक काउन्सिलिंग केलं जातं। त्याच्यानंतर ती त्यांना लस दिली जाते। त्या लसमुळे काय होणार की जे काय आत्तापर्यंत लोकांना हायजीनबद्दल माहिती नव्हतं, महिलांना, ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा त्यांना माहितीच नसतं की आपल्या अंगामध्ये कॅन्सर 30 वर्ष तो कॅन्सर असतो मग कधी कधी माहीत पडत नाही पण तो अचानक माहीत पडतो त्यावेळेस ते सगळं घर हादरलेलं असतं। त्याच्यामुळे ही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे आणि त्यातून मग लस दिली जाते। या महाशिबिरामध्ये जवळजवळ 1,500 लोकांची तपासणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 700 लोकांना
मोफत चष्मे वाटप केले गेलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण शुगर, ब्लड प्रेशर, ECG या टेस्टिंग केलेले आहेत. त्याचबरोबर आपण हृदयविकारांची टेस्टिंग केलेली आहे की ज्या लोकांना ECGमध्ये काही चेंजेस येतील तर त्यांना पुढील सर्जरी म्हणजे पुढील टेस्टिंगसाठी आपण मुंबईच्या कायझन हॉस्पिटल इथे आपण त्यांना बोलवणार आहोत. कायझन हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जीवनदान योजना अवेलेबल आहे. तर त्यामुळे हृदयाच्या हृदयाच्या आजाराबद्दल जर काही डायग्नोज झालं तर त्यांना आम्ही त्यांचं रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन ठाणा येथे कायझन हॉस्पिटल इथे त्यांना घेऊन जाणार. तिथे त्यांची अँजिओग्राफी टेस्ट आम्ही संपूर्ण मोफत करणार आहोत आणि त्या डायग्नोसमध्ये जर त्यांची काही ब्लॉकेज आढळले तर अँजिओप्लास्टी आणि जर जास्त ब्लॉकेज आढळले तर त्यांचं बायपास सर्जरी हे संपूर्ण आपण महात्मा ज्योतिबा फुले जीवनदान योजनेच्या अंतर्गत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण संपूर्ण हृदयाची सर्जरी मोफत करणार आहोत. रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो, माणगाव.